हे घेऊ? हो ते. खूप बरं वाटतंय तुला असं बघून. माई, आय एम सॉरी. सॉरी कशाबद्दल? नाही नाही, हे खरं तर सगळं मी खूप आधीच करायला पाहिजे होतं. असं का म्हणतोयस? मी ना माई फक्त माझ्या कामाकडे लक्ष दिलं. काम सोडून दुसरी कुठलीच गोष्ट मला महत्वाची वाटायची नाही. घराकडे कमी लक्ष दिलं. सगळ्या याच्यात मी तुला पण खूप कमी वेळ दिला. असं नव्हतं करायला पाहिजे. नाही रे, असं काही नाही. आणि माफी मागायची अजिबात गरज नाही. नाही नाही, हे तू आता म्हणतेस ते तुझं प्रेम आहे म्हणून, पण मला माहिती आहे मी तुझ्याशी खूप विचित्र वागलो. आय एम सॉरी. राजवीर, मला वाटतं तू जे काही केलंस ना ते घरातल्यांच्या भल्यासाठीच केलंस. त्यामुळे वाईट नको वाटून घेऊस. तुझं ना लहानपणापासून असंच आहे. काय? नेहमी माझ्या कामात लुडबुड करायची आणि माझं काम मग तसंच राहतं. तू जा बरं, मी करते हे सगळं. नाही नाही, मी मदत करतो तुला. हे बघ, याच्यात सारण भरायचं असतं. आता तू मला शिकव. हो, काय झालं? म्हणजे जरा बाम देशील का? डोकं दुखतंय खूप. काहीतरीच काय? अगं खरंच डोकं दुखतंय. डोकं दुखायला मुळात डोकं आहे का तुम्हाला? झालं तुझं सुरू परत? रंजू प्लीज आता तरी नको. खरंच डोकं दुखतंय माझं. दिवाळी आहे, उगीच वाद नको घालूस. हो, दिवाळी कसली? संक्रांत आली आपल्यावर, संक्रांत. म्हणजे मग काय? घरात काय चाललंय माहितीये का तुम्हाला? आता काय झालं? तुला माईने परत एखादं काम सांगितलंय का? नाही, हे सगळं सांगायचं असेल तर प्लीज रिक्वेस्ट करतो, मला जरा आराम करू दे. आराम काय? झोप कशी लागते हो तुम्हाला? रंजू, मी हात जोडू का? पाया पडतो? काय करू? प्लीज जरा शांत राहा ना. बसते, शांतच बसते मी. तुम्ही म्हणत असाल ना तर तोंडाला चिकटपट्टी लावून बसते. पण एकदा किचन मध्ये काय चाललं ना ते बघा जाऊन, म्हणजे कळेल तुम्हाला मी का वैतागली येते. काय झालं तूच सांग आता. हो, तो राजवीर कसा वागतोय? रंगच बदललेत त्याचे. तुला काय बोलला का तो? नाही, मला काही नाही बोलला, पण तो माईना चक्क फराळ बनवण्यात मदत करतोय. काय? हो, नाही ना विश्वास बसते? मग जा जाऊन बघा प्रत्यक्ष. हो, एवढंच नाही, आजी आणि नातू यांच्या छान गप्पा रंगल्यात. म्हणजे राजवीर माईशी चांगलंच वागतो नेहमी, पण गप्पा मारणं, फराळ वगैरे आश्चर्य आहे. असा कसं काय बदलला तो? नशीब, एवढं तरी कळतंय. रंजू रंजू काय रंजू? आता तरी काही करणार आहात की नाही? का फक्त हातावर हात ठेवून बसून राहणार आहात? तू खरंच सांगतो, माझ्या डोक्यात हेच सगळं चालू आहे की काय करता येईल. काही करा, पण स्वतःच्या हाताने स्वतःच्या पार धोंडा मारून घेऊ नका, म्हणजे झालं. हा ठीक आहे, थांब थांब जरा, मला विचार करते. कधीपर्यंत चालणार आहे हे? काय? हेच विचार करणं वगैरे? कारण आपल्यावर करा नाही तर मरा अशी वेळ आली आहे. कळते का तुम्हाला आता? बघ रंजू, मला मान्य आहे की आतापर्यंत मी जे प्रयत्न केले ते सगळे फुकट गेले, पण आता नाही. आता एक घाव दोन तुकडे करावेच लागतील. म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? सांगतो नंतर. ठीक आहे, जे काही करायचं ना ते नीट विचार करून करा, नाही तर तुम्ही अडकायचं आणि आम्हाला अडकवायचं. नाही, या वेळेला पूर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय मी. हॅलो. हॅलो मनू बेटा, झोपली नव्हतीस ना? नाही बाबा, बसले होते. बोला ना. मग काय करत होतीस? काहीच नाही, पुस्तक वाचते. औषधं घेतलीस? हो, जेवले सुद्धा, औषधं पण घेतली. तुम्ही जेवलात? हो, आता जेव. बाबा, तुमची पण खूप धावपळ झाली गेले काही दिवस. तुम्ही पण जरा आराम करा. औषधं चालू आहेत ना तुमची? हो, आणि तू जरी नसलीस ना तर तुझी आई आहे ना,
ती कसला माझा पिछा सोडते. हा मग बरोबरच आहे ना तिचं. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता पण स्वतःची काळजी घ्यायला विसरता, म्हणून एवढी काळजी करते ती तुमची. घेईन बेटा, स्वतःची काळजी पण घे. कळेलच मला त्या आईकडून. बाकी नितीश काय म्हणतोय? नितीश बरा आहे, त्याच्या कामात बिझी असतो. मला खात्री आहे की एक ना एक दिवस त्याला त्याच्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. हो बाबा, ऍक्च्युली मला त्याच्याशी बोलायचं होतं पण हॉस्पिटलमध्ये वेळच नाही मिळाला तसा. मी सांगतो त्याला फोन करायला. नाही ठीक आहे, आता तुम्ही येणारच आहात ना दिवाळीत, तेव्हा बोलते त्याच्याशी. ठीक. आणि म्हणू जरा त्याला सांग लग्नाचं मनावर घे म्हणून. बाबा तुम्ही नका काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित वेळेत. ऑफकोर्स. बाकी काय म्हणता? काय नाही बेटा, आता तू झोप, उशीर झाला. अहो नाही, राजवीर पण जरा कामात आहेत, त्यांचं काम झालं की झोपेन. म्हणून तुला आठवतं लग्नाआधी मी तुला आणि राजवीरला तुझ्या शाळेजवळ पाहिलं. मी फार चिडलो होतो. तुझा हात धरून मी तुला घरी घेऊन आलो. हो आठवतंय. त्यावेळेला तू मला एक वाक्य बोलली होतीस. कोणतं? तू मला म्हणाली होतीस की राजवीर वाईट माणूस नाही, त्याच्या आयुष्यामध्ये काही घटना घडल्यात आणि त्याच्यामुळे ते वेगळे वागायला लागले. बाबा तुम्हीच विचार करा, ज्या माणसाला आई वडिलांचं छत्रच लाभलं नाहीये, त्यांचा सहवासच लाभला नाहीये, त्याचे किती हाल झाले असतील. ते मला म्हणाले की माझ्यामुळे त्यांच्या आयुष्याला पूर्णत्व येईल. माझ्यासाठी ते स्वतःला बदलायला पण तयार झाले बाबा. पण तेव्हा माझं मन हे मानायला तयार नव्हतं. पण म्हणून तुझा हट्ट आणि राजवीर विषयीचं तुझ्या डोळ्यात असलेलं प्रेम ते खूप वेगळं होतं. आणि खरंच म्हणू आज तू तुझ्या कर्तृत्वाने तुझ्या बापाला खोटं ठरवलंस. बाबा मला कळलं नाही तुम्ही नेमकं काय म्हणताय. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की माझा तुझ्या लग्नाला विरोध होता, पण आज तू तुझी निवड कशी योग्य आहे ते तू सिद्ध केलंस. बाबा तुम्हीच म्हणता ना, कोणताही माणूस मुद्दाम वाईट वागत नसतो, परिस्थितीमुळे तसा वागत असतो. आणि आपल्यात एवढी ताकद असायला हवी की आपण त्या माणसाला बदलू शकतो, तेवढे पेशन्स असायला हवे. हो, आपण काय करतो, आपण एखाद्या माणसाला एक दोनदा भेटतो आणि ठरवून टाकतो की हा माणूस असाच आहे, पण तसं नसतं. खरंय तुमचं. म्हणून तुला सांगू, आता एवढं निवांत वाटतंय ना. का? कारण आता मला तुझी अजिबात काळजी उरलेली नाही. तुम्ही दोघं उत्तम संसार कराल याची मला खात्री. हा पण काळजी उरली नाही म्हणून आठवण येणार नाही असं नाही ना होणार? तुला वाटतं का असं होईल? नाही. मग असं का विचारतेस? नाही, जरी तुम्हाला माझी काळजी उरली नसली तरी मला तुमची काळजी वाटत असते सतत. त्यामुळे कोणताही काही प्रॉब्लेम असला तरी मला लगेच फोन करायचा. काय? हो बेटा, तुझीच आठवण आहे. ठीक आहे बाबा, मी ठेवू आता. तुम्ही पण वेळेत झोपा. गुड नाईट. गुड नाईट. बाबांशी बोलत होता. हो, तुम्हाला कसं कळलं? कळतं मला. खरंच? हे काय आणलंय? हे सांगतो तुम्हाला मी, पण त्याआधी तुम्ही मला एक गोष्ट सांगा. काय? कसं काय करता तुम्ही हे सगळं? काय कसं जमतं? म्हणजे तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप बदल घडले, तुम्हाला माहिती आहे. राजवीर, आता परत तुम्ही माझं कौतुक करणार आहात का? आणि मी सिरियसली सांगतोय, म्हणजे तुमच्या प्रेमामुळे माझ्यात बरेच बदल झाले. बरोबर? म्हणजे बघा ना, मी एक बिझनेसमन, म्हणजे मला काम सोडून कशातच जास्त इंटरेस्ट नव्हता, काही महत्वाचं नव्हतं, त्यालाच मी शेफ बनवलं. म्हणजे हे बघा. तुम्ही केलंय? हा. राजवीर, कशासाठी? काय गरज होती? म्हणून बाकी काहीच बोलू नका, हे टेस्ट करा आणि मला सांगा कसं आहे. काय आहे यार? तुम्हीच बघा प्लीज.
हे काय आहे? करंजी. ही करंजी आहे? म्हणजे थोडी वाकडी तिकडी झाली आहे पण करंजी आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. का? तुम्ही स्वतः केल्या? ऑफकोर्स माईची मदत घेतली पण यस मीच केली. पण तुम्हाला एक प्रॉमिस करतो पुढच्या दिवाळीपर्यंत मला व्यवस्थित सगळं चालेल. काय राजवीर? मला एक सांगा, दिवाळी आहे की नाही, फराळ केला पाहिजे की नाही? हो पण तुम्ही कशाला केलं? मी का नाही, वाय नॉट. तुम्ही आता आजारी आहात, तिथे आराम करतायत, मी केली. That's it. ठीक आहे पण मग सगळ्या म्हणजे सगळ्या अशाच आहेत की? नाही नाही अशा नाही आहेत. ह्या मी तुमच्यासाठी केल्या आहेत, पाहुण्यांसाठी माईने केल्यात. ऍक्च्युली झालं काय म्हणवा, ते करंजी मध्ये सारण कसं भरायचं, मग ती फोल्ड कशी करायची, ती तळायची कशी, हे सगळं मला माहिती नव्हतं म्हणून जरा बिघडलं. बाकी काय नाही. माझी काहीच कंप्लेंट नाही आहे. तुम्ही एवढं केलं तेच खूप आहे माझ्यासाठी. तुम्हाला आवडतं ना करंजी? खूप आवडतात. पण तुम्हाला कसं माहित? माहिती आहे मला. तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत सगळं माहिती आहे मला. बरं चला टेस्ट करा आणि मला सांगा कशा झाल्या. येस. काय नाही मस्त, खूप छान झाले करंजी. खरंच? खरंच मला वाटलं होतं तुम्हाला आवडतं की नाही. मला का नाही आवडणार राजवीर? अशाच हसत राहा मला, खूप बरं वाटतं. राजवीर, राजवीर. काय किती वाजतात बघा. राजवीर जरा उठा आता. 5 मिनिटं झोपू द्या. 5 मिनिटं वगैरे काही नाही. 5 मिनिटं करून तुम्ही झोपून राहता. चला उठा. तुम्ही झोपा आणि मला झोपू द्या. नाहीतर मी पाणी टाकेन ना तुमच्यावर. राजवीर, दिवाळीचा पहिला दिवस आहे, पहिली आंघोळ, तुम्ही झोपून राहिलात, मग मी पाणीच टाकते. काय तुम्ही तर धमकीच देता मला. मग उठा तुम्ही. उठलो ना आता. असं नाही, उठा आणि आवरा. चला. आज असं काय दिसताय तुम्ही? अशी म्हणजे चांगली नाही दिसत आहे? खूप छान दिसताय. बरं ठीक आहे, सकाळी सकाळी फाजीलपणा नको. फाजीलपणा कुठे, प्रेम करतोय. राजवीर, बघा किती छान लाजता तुम्ही, पण असं लाजला तर सोडणार नाही मी तुम्हाला. राजवीर चला ना खाली, सगळे वाट. हा माई. माईने आवाज दिला. त्याचा खोटा आवाज दिला. खरंच सगळे वाट बघतायत खाली. प्लीज चला तुम्ही आता. ठीक आहे, आलो 5 मिनिटं. नाही आलू वगैरे काही नाही, माझ्या बरोबर चला. 5 मिनिटं चला. नाही आत्ता उठा. गुड. मोहन तू बैस. राजवीर ये.
मनवा, हा लागलात कामाला तुम्ही? ठीक आहे राजवीर, मला बरं वाटतंय आता. हो म्हणून लगेच कामं करायची का मनवा? मी केलं असतं ना ते. अहो मी म्हणाले ना मला बरं वाटतंय. थांबा, मी मदत करतो तुम्हाला. नाही राजवीर, मी करते. अरे काय चाललंय? काय मदत करतो तुम्हाला? थोडं मला. असं कसं सोडेल तुम्हाला? इतक्या दिवसांनी माझ्या तावडीत आला. राजवीर, दरवाजा उघडा, कोणतरी बघेल. मनवा, आपलं बेडरूम आहे. असं करा. एक मिनिट. काय झालं? एक मिनिट. काय शोधता तुम्ही? राजवीर काय? एक मिनिट. फ्रेम शिवाय रूम रिकामी वाटते आपली. ती छान फोटो आहे ना? तुमच्यासाठी आणखी एक गोष्ट आहे. आता काय आहे? हे काय? बघा. साडी आवडली? खूप आवडली, मस्त रंग आहे. जा मग नेसून दाखवा मला. मला बघायचंय. आता बघायचंय हा रंग कसा दिसतो तुमच्यावर. पण आता ही साडी नेसली आहे ना मी, ही पण नवीन आहे. संध्याकाळी नेसाल? हो. ओके. घेऊन ये का? इकडे. काय? दिवाळी आहे. तुम्ही विश नाही केलं मला. तुम्ही पण अजून विश नाही केलंय मला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुमच्या भावाच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात. तुमचं हे खोटं रूप मी घरच्यांसमोर आणेन. खूप मोठी चूक करून बसलोय मी. पण आता हे सगळं राजवीरला कळलं तर तो जीव घेईल माझा. नाही नाही, असं होता कामा नये. रंजू, यश, नंदा सगळे रस्त्यावर येतील. काही झालं तरी मनमाने राजवीरला हे सांगायला नको की तिचा अपघात मी घडवून आणला होता. त्यासाठी तिच्या हातापाया पडून मनवाची माफी मागावी लागली तरी चालेल. पण ही गोष्ट राजवीर पर्यंत पोहोचता कामा नये. मनवा, दिवाळी आहे म्हटलं, दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्या तुला. हॅपी दिवाळी. खूप दिवस झाले तुझ्या हातचा चहा नाही घेतला. चहा करतेस? म्हणजे तू माझ्यावर रागवलीस म्हणून नाही सांगत. तू खरंच चहा छान करतेस. मी जरा कामात आहे. तुम्ही रमाताईंना सांगा. ठीक आहे. मनवा, 2 मिनिट थांब ना. कशासाठी? जीव घ्यायचा माझा? मनवा, हळू बोल, कोणीतरी ऐकेल. करताना काहीच वाटलं नाही तुम्हाला. आता का घाबरताय? मनवा, तुला रिक्वेस्ट आहे, प्लीज प्लीज राजवीरच्या कानापर्यंत हे पोचू देऊ नकोस. का? कारण त्याला कळलं तर तो जीव घेईल माझा. दुसऱ्याच्या जीवावर उठता तेव्हा काहीच वाटत नाही. असं नाहीये मनवा. मी तुला सांगू शकत नाहीये. मला माहिती आहे माझं खूप चुकलंय. प्लीज मला एक संधी दे. मी बदलून दाखवेन तुला.
नाही का मी आधीच खूप संध्या दिल्यात तुम्हाला पण शेवटी तुम्ही तेच करता जे तुम्हाला वाटतं